विद्यार्थ्यांनो, उद्या आपला विज्ञान भागाचा पेपर आहे आणि त्यामध्ये एका गुणासाठी प्रश्न येतो IUPAC नामकरण पद्धतीवरती. त्या एखाद्या संयुगाचं तुम्हाला नाव लिहायचं असतं किंवा नावावरून संयुग बनवायचं असतं. ठीक आहे. तर IUPAC नामकरण पद्धती कशा प्रकारे काम करते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. छोटासा व्हिडिओ असेल 5-6 मिनिटाचा. 2-3 उदाहरणं आपण सोडून घेऊया. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि उद्याच्या पेपरसाठी हा प्रश्न महत्वाचा येऊ शकतो 1 किंवा 2 मार्कासाठी. ठीक आहे. तर बघूया. बघा, सोपं आहे. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. यांनी एक पद्धत काढलेली जेणेकरून एखाद्या संयुगाला तुम्ही कार्बन संयुगाला नाव देऊ शकता. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, एक कार्बन असतो त्याला आपण मिथ म्हणतो, मिथेन. 2 कार्बन असतील तर आपण त्याला इथ म्हणतो. 3 कार्बन असतील तर आपण त्याला प्रोप म्हणतो. 4 कार्बन असतील तर त्याला आपण ब्यूट म्हणतो आणि 5 कार्बन असतील तर त्याला आपण पेंट म्हणतो. 6 ला हेक्स, 7 ला सेप्ट, 8 ला ऑक्ट, 9 ला नोन आणि 10 ला डेक. ठीक आहे. तर आपल्याला इतकं लांब जायचं गरज नाहीये. एक मिथ, इथ, प्रोप, ब्यूट आणि पेंट. ठीक आहे. तर एखादं संयुग जर आपल्याकडे आहे त्याचं नाव कसं आपल्याला लिहिता येईल IUPAC मध्ये? मी सोपं पहिल्यांदा घेतो. बघा, CH3, CH2, CH3 याचं मला IUPAC नाव लिहायचंय. मी इंग्लिश मध्ये लिहिणार आहे. तुम्ही मराठी मीडियम वाले इंग्लिश मध्ये पण लिहू शकता आणि मराठीमध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. तर बघा, आधी आपल्याला कार्बन चेन किती कार्बन आहेत ते बघायचं असतं. 1, 2, 3. 3 म्हणजे प्रोप, त्यामुळे तुम्हाला लिहायचंय प्रोप. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं असतं की कुठं सिंगल बॉन्ड आहेत की डबल बॉन्ड आहेत. तर सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे N हा झाला आपला प्रोपेन. ठीक आहे. इझी एकदम. समजा आपण जर असं घेतलं, दुसरं CH3, CH2, 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 OH. जर आम्ही मोठा घेतो. ठीक आहे. आता OH हा क्रियात्मक गट आहे, अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे. तर आता आपण कार्बन इकडनं मोजूया. 1, 2, 3, 4. 4 म्हणजे ब्यूट, मग आपण लिहिणार आहे ब्यूट. ठीक आहे. आपण बघणार की सगळे सिंगल बॉन्ड आहेत. ठीक आहे. त्यामुळे N येणार आहे, N. आणि अल्कोहोल लागलाय एकावरती त्यामुळे ऑल येणार आहे. तर ब्युटेन नॉल. आणि अल्कोहोल हा पहिल्या कार्बनवर लागेल त्यामुळं 1 ब्युटेनॉल. मोअर करेक्ट जे आहे, जर तुम्ही हायर एज्युकेशनला असाल तर मोअर करेक्ट इज ब्युटेन 1 ऑल. पण तुम्ही दोघांपैकी एक लिहू शकता, हे लिहिलं तरी पण चालेल. तुम्ही आता सध्या 10वीत आहात त्यामुळं. ठीक आहे. त्या दोघांचे नाम असे झाले. तिसरं आपण बघूया. ठीक आहे. बघा, CH3, CH2, CH2, CH, CH3, CN. आता आपला जो फंक्शनल ग्रुप आहे तो जवळच्या कार्बन आला पाहिजे. आपण कार्बन नंबरिंग केलं तर 1, 2, 3, 4 आणि 5. 5 कार्बन आहे त्यामुळे पेंट. तिथे आपण लिहूया पेंट. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे N, पेंटेन. ठीक आहे. आता हा क्लोरो आहे, क्लोरो सेकंड वरती आहे. क्लोरो हा प्रिफिक्स लागतो, जसं ऑल हा सफिक्स लागला होता, मागे लागला होता. आणि क्लोरो हा पुढे लागतो त्यामुळे आपण पुढे लिहिणार आहोत क्लोरो पेंटेन. आता क्लोरो किती वर आहे? 2 वर आहे त्यामुळे 2 क्लोरो पेंटेन आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे. चौथं घेऊया. तुम्हाला कळेल असे मी 4-5 घेतो. बघा, 3 कार्बन आहेत. 1, 2, 3 म्हणजे प्रोप येणार आहे, प्रोप. आता सिंगल बॉन्ड आहे म्हणजे N येणार आहे, प्रोपेन. आणि CHO ग्रुप आहे म्हणजे हा कुठला ग्रुप आहे आपला? CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे त्यामुळं नॅल ऍल लागणार आहे. मग प्रोपेनॅल. आता प्रोपेनॅल जो आहे तो 1 नंबर वरती आहे त्यामुळे तुम्ही पुढे 1 लिहा, 1 प्रोपेनॅल लिहा. किंवा तुम्ही लिहू शकता प्रोपेन 1 ऍल. दोघं पण तुमचे बरोबर आहेत. ठीक आहे. थोड्यासा अवघड मध्ये जाऊया आपण. अवघड म्हणजे सोपंच आपण घेणार आहे. बघा, CH3CO, CH2, CH3. कार्बन मोजूया. 1, 2, 3, 4. 4 आहेत म्हणजे ब्यूट. सिंगल बॉन्ड म्हणजे N. ठीक आहे. आता इथे बघा, कीटो ग्रुप आहे, CO, C डबल बॉन्ड. हा कीटो ग्रुप आहे म्हणजे ऑन येणार आहे.
ठीक आहे. आता ऑन जर आपला येत असेल तर ब्युटेन, आता ऑन सेकंड वर आहे त्यामुळे ब्युटेन टू ऑन आपण लिहू शकतो किंवा टू ब्युटेन ऑन पण आपण लिहू शकतो. ठीक आहे, 5 झालेत. आणखीन 1-2 आपण घेऊ आणि मग आपण व्हिडिओ इथे थांबवू. पुढचं बघा, CH3 CH2 NH2. NH2 हा अमाइन असतो, NH3 हा अमोनिया असतो आणि NH4 हा अमोनियम असतो. आपण इथून मोजूया 1 2. 2 कार्बन म्हणजे इथ, सिंगल बॉन्ड म्हणजे एन, इथेन. आता अमाइन ग्रुप हा पहिला कार्बन आहे त्यामुळे -1 अमाइन. मग इथेन 1 अमाइन किंवा 1 इथेन अमाइन तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर 7वं बघा, CH3CH CH3Cl. ठीक आहे, तर याचं आपल्याला नामकरण करायचंय. कार्बन मोजूया 1 2 3. त्यामुळे प्रोप, सिंगल बॉन्ड म्हणजे एन आणि क्लोरो म्हणजे 2 क्लोरो प्रोपेन. 2 वरती आहे ना, 2 क्लोरो प्रोपेन. एखादा डबल बॉन्डचा आपल्या पुस्तकात दिला नाहीये, पण आपल्याला एखादा डबल बॉन्डचा घेता आला असतं तर चांगलं वाटलं असतं. पण पुस्तकात नसल्यामुळे ते आपण नाही घेऊया. जे पुस्तकात आहे आपण तेच घेऊया. ठीक आहे, तर 7 घेतले, अजून 1-2 घेऊन मग संपूया आपण. बघा 8वं बघा, BrCH2 CH3. कार्बन आपण फंक्शन ग्रुपच्या जवळ मोजतो 1 2 2 म्हणजे इथ, सिंगल बॉन्ड म्हणजे एन, इथेन आणि 1 वर कार्बन आहे म्हणजे 1 ब्रोमो इथेन. 9वं बघा, बघा CH3CH CH3OH 1 2 3. 3 म्हणजे प्रोप, सिंगल बॉन्ड म्हणजे एन. आता अल्कोहोल सेकंड वरती आहे त्यामुळे प्रोपेन टू ऑल, प्रोपेन टू ऑल किंवा 2 प्रोपेनॉल तुम्ही लिहू शकता. आणि 10वं बघा, CH3 CH2 CH2 CH CH3 NH2. कार्बन करूया, नंबरिंग करूया 1 2 3 4 5 म्हणजे पेंट, सिंगल बॉन्ड म्हणजे एन. आता सेकंड कार्बन वरती आपला अमाइन ग्रुप लागला म्हणजे पेंटन टू अमाइन. ठीक आहे, बघा अशा प्रकारे 10 उदाहरणं घेतलेले आहेत. तुम्हाला IUPAC पेपर लिहिता येईल अशी मी आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या पेपरसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक.